इथं काय विस्तारानंतरची विरोधी पक्षातील प्रमुख नेते म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला? मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सरकारनं आपल्या आता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली, जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली, त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ ही घोषणा केली. आता 2100 रुपये देतात की 1500 देतात याचा निर्णय मला वाटतं कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारने घ्यावा आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली त्यांचा सन्मान करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारनं छाती ठोकून महायुतीने छाती ठोकून सांगितलं आम्ही शेतकऱ्याला पूर्णतः कर्जमुक्त करू, कर्जमाफी करू. या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतो का हे आम्ही बघतो आहोत. अनेक वचनं दिली, वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं. मुख्यमंत्री ज्यावेळेस शिंदेजी होते त्यावेळेस अनेक तरुणांना शासकीय योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्री दूत म्हणून नेमल्या गेला. त्यांची आता काय स्थिती आहे? 3 महिन्यापासून त्यांना मानधन नाही, वापरलात आणि फेकून दिला. तरुणांच्या जीवनाशी खेळ चालवलाय. अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून धान खरेदीचा विषय आहे. 31 तारखेपर्यंत मुदत होती. ऑनलाईन अर्ज करायचं होतं धान खरेदी केंद्रासाठी, परंतु अद्यापही 50% शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील सर्व शेतकरी मुदतवाढ द्यावी म्हणून मागे लागलेले आहे. पण सरकारकडे कोणाला विचारावं? मंत्रिमंडळ असूनही सत्ता केंद्र आणि निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आताही मुख्यमंत्र्यांनाच दिसतोय. बाकीच्या मध्ये इतर कोमात गेल्यासारखे वागतायत. त्यांना अनेकांनी तर अद्याप चार्जही घेतला नाही. 4 मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 15-20 दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेत आहेत? मंत्रिमंडळामध्ये बंगल्यावरून भांडणं सुरू आहे, मंत्रिमंडळामध्ये खात्यावरून भांडणं सुरू आहे, अधिकारावरून भांडणं सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही आता एक ट्विट केलेलं आहे वाल्मिकी कराड संदर्भात की सरकार जे आहे आरोपीचं नाळ पुरवत आहे. मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच, कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेलेत. यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं. पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही. ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिकी कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे. मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे.
राजन साळवी माझे आमदार भाजपाच्या वाटेवर आहे असं कळतं. आता असं आहे, काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते, सत्तेशिवाय जगू शकत नाही, सत्तेसाठी जन्माला आले, असं कोणाच्या डोक्यात असतं. कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो. ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय. त्यावर काही फार मोठा आहे की तो माजी आमदार आहेत, चालत असतंय. आता भारतीय जनता पक्षामध्ये किती जागा रिक्त आहेत, किती जणाला सामावून घेणार आहेत, कुठे सामावून घेणार आहेत, कोंबड्याचं कुऱ्हाड झाल्यासारखं होऊ नये. जास्त कोंबड्या झाले की कुऱ्हाडात घालतात, ज्यांना घालू नये म्हणजे झालं. पालकमंत्र्यांचा तिढा अजूनही कायम असताना नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका कार्यक्रमात केलेला. नाही आहेच ना, पालकमंत्र्यांचाही तिढा कायम. बावनकुळे तर नागपूरचे आहेत, ज्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ते पालकमंत्री पद घेतलं आहे, त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही. पण लवकर करा जे काही करायचंय. 26 जानेवारी पर्यंत होईल, कशाला 26 जानेवारी आता? म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. 6 महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही, त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच 26 जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत, नाव लिहून टाकावं, लाईनीमध्ये 26 जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे आणि 2-2 मिनिटांमध्ये एक एक झेंडा फडकून टाकावं. काय चाललंय मलाच कळत नाही. यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्हाला चीड येते की इतकं पाशवी बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही, पालकमंत्री नेमले जात नाहीत, मंत्री लोक चार्ज घेत नाहीत, घरावरून बंगल्यावरून भांडणं आहेत. काय चाललंय? लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी, सत्तेचं ऐश्वर्य भोगण्यासाठी लोकांनी निवडून दिलं काय तुम्हाला? हा खरा प्रश्न येतो. त्यामुळे थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका. वाल्मिक कराडांनी सरेंडर केलं, दुसऱ्या आरोपी सरेंडर केलं, पोलीस पकडू शकले नाही, त्यामुळे पोलिसांबद्दलच आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. काय आहे, बीडचे पोलीस खरं तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे, अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे, तिथे नेहमी मर्जीतला माणूस, आता मला माहित नाही नवीन जो नवनीत नावाचे SP गेले, पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बॉस मानून, बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते आणि आजही पोलिसांच्या भूमिकेवर 22 दिवस त्याला पकडू शकले नाही. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते.